प्रेपोजिशन्स विथ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ऍक्च्युअली प्रेपोजिशन्स विदाउट ट्रान्झिटिव्ह व्हर्ब यायला पाहिजे. म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर काय येत नाही सांगा, प्रेपोजिशन येत नाही. म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब मराठीत काय म्हणायचं सांगा, सकर्मक क्रियापद. आणि सकर्मक क्रियापदानंतर प्रेपोजिशन येत नाहीत. यू अंडरस्टँड. मग सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं आपण पाहिलंय, तर बरोबर आहे का. आणि आकर्मकला काय म्हणतात रे, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब कशाला म्हणतात ते पण आपण पाहिलंय. इनट्रान्झिटिव्हचे किती प्रकार पडतात, दोन. कोणकोणते सांगा. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन म्हणजे पूर्ण अर्थाचे आकर्मक क्रियापद, आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे आकर्मक क्रियापद. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बचे किती प्रकार पडतात, तीन. कोणते सांगा. मोनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे एक कर्मक क्रियापद. डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे द्विकर्मक क्रियापद. एक कर्मक क्रियापद कशाला म्हणतात पाहिले आपण, जे क्रियापद फक्त एकच कर्म घेऊन येतं. आणि जे क्रियापद दोन कर्म घेऊन येतं त्याला मराठीत काय म्हणतात, द्विकर्मक क्रियापद. आणि द्विकर्मक क्रियापदाला काय म्हणतात रे, इंग्लिशमध्ये डाय ट्रान्झिटिव्ह. आणि पुढचा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद. ह्यालाच काय शब्द आहे दुसरा, कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ह्या शब्दांचा वापर केल्याशिवाय इंग्लिश पूर्ण होतच नाही. विधान बरोबर आहे. इंग्लिश पूर्ण होत नाही म्हणजे सगळं इंग्लिश ह्याच्यावरच अवलंबून आहे ना. आणि हेच अवलंबून नसेल तर तुम्ही कशावर अवलंबून, हेच जर तुम्हाला बेस नसेल तर तुम्ही कशावर अवलंबून इंग्लिश शिकणार आहात. अरे बरोबर आहे, चुकीचं आहे. काहीतरी बेस लागतो ना. बरं पहा याच्यामध्ये प्रेपोजिशन्स विथ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब विदाउट म्हणा की, म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर काय येत नाही सांगा, प्रेपोजिशन्स येत नाहीत. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रेपोजिशन्स येत नाहीत. मग कोणकोणते ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहेत अशी बघा एक एक. चला डिस्कस. डिस्कस, ऑर्डर, नो, रिक्वेस्ट, डिस्क्राइब, लव, मॅरी, अवेट, रिझेंबल, अटॅक, स्ट्रेस, कॉम्बॅट, साइन, इन्व्हेस्टिगेट अँड सीक. ही कसली व्हर्ब आहेत, सर्व ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहेत. आणि ह्या ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रेपोजिशन येत नाही. यू अंडरस्टँड. मग आता ह्या सर्व क्रियापदांचा अर्थ पण माहित असणं आवश्यक आहे. डिस्कस म्हणजे चर्चा करणे. पास्ट टेन्स सगळा डिस्कस. पास्ट पार्टिसिपल डिस्कस. V2 V1 V2 असलं काय म्हणायचं का, मग काय म्हणायचं का, पास्ट बेस फॉर्म. अजून सांगा पास्ट टेन्स. अजून काय म्हणायचं, पास्ट पार्टिसिपल. अजून काय म्हणायचं, प्रेझेंट पार्टिसिपल. V4 म्हणायचं नाही, V3 म्हणायचं नाही, V2 म्हणायचं नाही, V1 म्हणायचं नाही. कारण ती वापर करून आयोग ह्या शब्द V1 V2 V3 V4 चा वापर करून आयोग प्रश्न विचारत नाही. बेस फॉर्मचा वापर करून विचारेल. अजून दुसरं कोणतं सांगा, बेस फॉर्म. अजून सांगा पास्ट टेन्स. अजून सांगा पास्ट पार्टिसिपल. अजून प्रेझेंट पार्टिसिपल. ह्या शब्दाचा वापर करून आयोग प्रश्न विचारणार आहे. मग हे शब्द आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग डिस्कस म्हणजे चर्चा करणे झालं. ऑर्डर म्हणजे आज्ञा करणे. पास्ट टेन्स सांगा ऑर्डर्ड. ऑर्डर्ड. पुढचं व्हर्ब नो. नो म्हणजे काय रे, माहित असणे. पास्ट टेन्स सांगा न्यू. पास्ट पार्टिसिपल नोन. पुढचं व्हर्ब सांगा रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे. पास्ट टेन्स सांगा रिक्वेस्टेड. पास्ट पार्टिसिपल रिक्वेस्टेड. पुढचं व्हर्ब सांगा चला सांगा डिस्क्राईब म्हणजे काय रे, वर्णन करणे. पास्ट टेन्स सांगा डिस्क्राईब. पास्ट पार्टिसिपल डिस्क्राईब. पुढचं लव. लव म्हणजे काय रे, प्रेम करणे. पास्ट टेन्स सांगा लव. पास्ट पार्टिसिपल लव. लव. मॅरी म्हणजे लग्न करणे. पास्ट टेन्स मॅरिड. पास्ट पार्टिसिपल मॅरिड. पुढचं अवेट म्हणजे काय रे, वाट पाहणे. आणि वेट म्हणजे वाट पाहणे. पण वेटच्या पुढे काय येतं सांगा, फॉर. कारण वेट हे कसलं व्हर्ब आहे, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. मग वेटच्या पुढे फॉर प्रिपरेशन. वेट फॉर समबडी ऑब्लिक समथिंग म्हणजे प्रतीक्षा करणे, वाट पाहणे. अरे बरोबर आहे का. आणि अवेट हे, अवेटचा अर्थ पण वाट पाहणे आहे, पण त्याच्यानंतर प्रिपरेशन येत नाही कारण अवेट हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि पास्ट टेन्स ऑफ अवेट इज अवेटेड. पास्ट पार्टिसिपल अवेटेड. रिझेंबल म्हणजे काय रे, शावर जाणे. म्हणजे टू टेक आफ्टर ना, टू टेक आफ्टर. रिझेंबल ना, यू अंडरस्टँड. टू बी सिमिलर इन ना. झाली का आपली फ्रेज का नाही. ही फ्रेजल व्हर्ब आहे कोणती, टेक आफ्टर. टेक आफ्टर म्हणजे सांगा रिझेंबल. डू यू अंडरस्टँड. रमेश टेक्स आफ्टर हिज फादर. तो रमेश त्याच्या वडिलांसारखा दिसतो. डिट्टो. डिट्टो. डिट्टो आहे. डिट्टो हा कसला शब्द आहे, इंग्लिश वर्ड आहे. नाही शब्द डिट्टो ऐकलं का नाही. डिट्टो म्हणजे हुबेहूब तसाच दिसतो. पुढं अटॅक. अटॅक म्हणजे काय रे, हल्ला करणे. पास्ट टेन्स अटॅक. पास्ट पार्टिसिपल अटॅक. पुढचं व्हर्ब स्ट्रेस म्हणजे काय रे, भर देणे. भर देणे, जोर देणे. स्ट्रेस
दुसरं स्ट्रेस वेगळा, स्ट्रेस ताणतणाव ते तुम्हाला येतोय. ही स्ट्रेस म्हणजे काय रे? जोर देणे, भर देणे किंवा चे महत्व प्रतिपादन करणे. पास्ट टेन्स ह्याचा स्ट्रेस, पास्ट पार्टिसिपल स्ट्रेस. पुढचं वर्ब चला सांगा. हा बोला की. कॉम्बॅट. कॉम्बॅट म्हणजे काय रे? लढा देणे, म्हणजे लढणे ना, संघर्ष करणे. पास्ट टेन्स कॉम्बॅटेड, पास्ट पार्टिसिपल कॉम्बॅटेड. डू यू अंडरस्टँड? पुढचं वर्ब कोणतं चला सांगा. साइन म्हणजे सही करणे. पास्ट टेन्स साइन, पास्ट पार्टिसिपल साइन. पुढे सांगा. इन्व्हेस्टिगेट म्हणजे काय रे? चौकशी करणे. पास्ट टेन्स इन्व्हेस्टिगेटेड, पास्ट पार्टिसिपल इन्व्हेस्टिगेटेड. आणि ह्या अर्थाची फ्रेज वर्ब लुक इन टू. अरे लुक इन टू मेक इन्क्वायरी ना. अरे झालेत काही फ्रेज वर्ब पण नाही झाले आपल्या? झालेत ना. पुढे कोणते सांगा. हा सिक, SEEK. सिक म्हणजे काय सांगा बरं? एखादी म्हणजे सिक मीन्स टू ट्राय टू फाइंड समथिंग. सिक मीन्स काय सांगा? टू ट्राय टू फाइंड समथिंग, म्हणजे एखादी गोष्ट शोधण्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न करणे. पास्ट टेन्स सांगा. सॉट, SOUGHT. पास्ट पार्टिसिपल सॉट, सीक, सॉट आणि सॉट, SOUGHT. आता मला सांगा, ही सगळी कसली वर्ब आहेत रे? सगळी ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत. मग हे एवढं प्रिपोजिशन येणार का? नाही येणार. जर प्रिपोजिशन ह्याच्या पुढे आलं तर कॉमन एरर बसला, आणि ते कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रिपोजिशन वर जाणार. यू अंडरस्टँड? आता पहा याच्यामध्ये मग लक्षात येईल तुमच्या. बघा फर्स्ट वाक्य. ही मॅरिड विथ अ रिच विडो. हे बोला करेक्ट का इनकरेक्ट? इनकरेक्ट. हे वाक्य इनकरेक्ट आहे, कारण सांगा इथं विथ येणार नाही. आता हे वर्ब आहे कोणतं सांगा? मॅरिड. मॅरिड हे काय सांगा ह्या वाक्यात? वर्ब आहे. मग हा काय सांगा ह्यातला? सब्जेक्ट. ही वर्ब आहे आणि ही ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. मग ही मॅरिड रिच विडो इज करेक्ट. मग करेक्ट कसं होईल वाक्य? चला वाक्य करेक्ट करून सांगा कसं होईल. चला. ही मॅरिड, MARRIED. ही मॅरिड अ रिच विडो, WIDOW. यू अंडरस्टँड? पण हे पण झालं होतं. आता मॅरी पास्ट पार्टिसिपल मला सांगा. ऍट लास्ट सी वॉज मॅरिड. सी वॉज काय सांगा? मॅरिड, MARRID. ऍट लास्ट सी वॉज मॅरिड अ बिझनेसमॅन, BUSINESSMAN. आता सांगा ह्या वाक्यामध्ये मॅरिड हे वर्ब आहे का? नाही. मग ह्यातलं मेन वर्ब कोणतं आहे सांगा? वॉज आहे. वॉज मेन वर्ब आहे, म्हणजे मॅरिड काय असणार आहे? करेक्ट ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे ह्या वाक्यातलं मॅरिड हे काय सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि मग ही कॉम्प्लिमेंट आहे. हे कॉम्प्लिमेंट आहे आणि मॅरिड इथं ऍडजेक्टिव्ह आलं म्हणून आलंय, आणि इथं मॅरिड इथं काय म्हणून आलं सांगा? वर्ब म्हणून आलंय. ज्यावेळेस मॅरिड हे वाक्यामध्ये वर्ब म्हणून येतं का, त्यावेळेस त्यापुढे प्रिपोजिशन येत नाही. पण ज्यावेळेस वाक्यामध्ये मॅरिड हे काय म्हणून येतं सांगा? ऍडजेक्टिव्ह म्हणून येतं का, त्यावेळेस त्यापुढे टू हे प्रिपोजिशन येतं. मग चला. ऍट लास्ट सी वॉज मॅरिड डॅश डॅश अ बिझनेसमॅन, टू अ बिझनेसमॅन. किती जणांना ही संकल्पना क्लिअर झाली? समजलं का सर्वांना का नाही? काय सांगितलं सांगा? चल पटपट लक्षात आलं पाहिजे. हा जेव्हा वाक्यामध्ये मॅरिड हे वर्ब म्हणून आले असतं, त्यावेळेस त्याच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही, कारण ते ट्रान्झिटिव्ह वर्ब असतं. ज्यावेळेस वाक्यामध्ये मॅरिड हे ऍडजेक्टिव्ह म्हणून येतं का, त्यावेळेस त्या पुढे टू हे प्रिपोजिशन येतं. डू यू अंडरस्टँड? मग मॅरिड टू समबडी ना, समथिंग येणार नाही, कारण पर्सन असणार आहे पुढं. यू अंडरस्टँड? आता मॅरी, अजून पुढची गोष्ट सांगतो. मॅरी काय सांगितलं? वर्ब आहे. पास्ट टेन्स पास्ट पार्टिसिपल मॅरिड, म्हणजे पास्ट पार्टिसिपल यूज ऍज अन ऍडजेक्टिव्ह. किती जणांना कळत? म्हणजे पास्ट पार्टिसिपल ह्या वाक्यामध्ये काय म्हणून आलंय सांगा? ऍडजेक्टिव्ह म्हणून आलंय. मग सांगितलं मॅरिड, MARRIED, अ मॅरिड वुमन. मग वुमन काय सांगा ह्यातलं? चला नाऊन आहे. मग मॅरिड काय सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये मॅरिड हे काय म्हणून आलंय सांगा? ऍडजेक्टिव्ह म्हणून आलंय, पण ते पास्ट पार्टिसिपल आहे. म्हणजे पास्ट पार्टिसिपलचा ह्या वाक्यामध्ये काय म्हणून वापर केलाय? विशेषण म्हणून. डू यू अंडरस्टँड? आणि ज्यावेळेस पास्ट पार्टिसिपल वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणून येतं का, त्यावेळेस ती पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह असतं. अरे पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह आहे ना, ह्याच्यावर आयोगाचे प्रश्न आहेत ना. शब्द ऐकलं का? पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह का नाही? झालंय आपलं ही काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह मध्ये. यू अंडरस्टँड? पुढे बघा. हे क्लिअर झालं का? मॅरिडचं कोणाकोणाच क्लिअर झालं नाही? हातवर
कुणाकुणाचं क्लिअर झालं नाही? डू यू अंडरस्टँड? पुढे बघा याच्यामध्ये, ही डीपली लव विथ मी. ह्यातलं व्हर्ब कोणतं आहे सांगा? लव. आता लव काय आहे सांगा? लव कसलं व्हर्ब आहे सांगा? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. मग हे वाक्य करेक्ट का इनकरेक्ट? इनकरेक्ट आहे. मग हे वाक्य करेक्ट करता येईल का रे आपल्याला? ते वाक्य कसं करेक्ट करावं लागेल सांगा? ही, गुड, ही, चला पटपट, ही डीपली, DEEPL, ही डीपली लव मी. यस यस, यू अंडरस्टँड? आणि मग ह्याच्याबद्दल लवच्या बाबतीत झालं होतं. लव कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. म्हणजे लव ह्या व्हर्ब नंतर वाक्यामध्ये प्रिपोजिशन येणार नाही. ते वाक्य, त्या वाक्यात ती म्हणून काय आलं असेल तर व्हर्ब म्हणून. आणि लव पुढे नॉन ऍक्शन व्हर्ब आहे, हे पण सांगितलं होतं तुम्हाला. नॉन ऍक्शन व्हर्ब आहे. आणि नॉन ऍक्शन व्हर्ब्स आर नॉट युज्ड इन कंटिन्युअस टेन्सेस. कारण नॉन ऍक्शन व्हर्ब कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाहीत. आणि दुसरं, लव हे नाऊन पण आहे, असं पण झालं होतं आपलं. लव हे काय आहे सांगा? नाऊन पण आहे. आणि लव जर नाऊन असेल तर ते कसलं नाऊन आहे? कॉन्क्रीट, ऍब्स्ट्रॅक्ट? ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. हे कमीत कमी कळावं. हे कळत नसताना उगाच कशाला प्रेम करावे? डू यू अंडरस्टँड? जाऊ द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही याचं. बघा हे काय म्हणतात, वी डिस्क्राइब अबाउट द सिनरी. द सेंटेन्स करेक्ट, इनकरेक्ट? इनकरेक्ट. चला डिस्क्राइब कसलं व्हर्ब आहे सांगा? आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. चला करेक्ट करा वाक्य. चला पट पट पट. हा, वी डिस्क्राइब, DESCRI, वी डिस्क्राइब द सिनरी, SCENERY. करेक्ट का इनकरेक्ट? अरे बोला की करेक्ट. पुढचं वाक्य बघा बरं. सी रिक्वेस्टेड फॉर माय हेल्प. रिक्वेस्ट कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि मग ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येणार का? नाही. आणि मग चला करेक्ट द सेंटेन्स. सी, चला सी रिक्वेस्टेड, REQUEST, सी रिक्वेस्टेड माय हेल्प, HELP. करेक्ट इनकरेक्ट? करेक्ट. यू अंडरस्टँड? आता बघा याच्यामध्ये म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे बघा नेक्स्ट. द यंगर ब्रदर रिझेबल्स टू द एल्डर. करेक्ट इनकरेक्ट? इनकरेक्ट. कारण सांगा, रिझेबल हे कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. मग करेक्ट कसं होईल वाक्य? चला चला पटपट करेक्ट सांगा. द यंगर ब्रदर रिझेबल्स द एल्डर वन. यू अंडरस्टँड? आता मला सांगा, साइन ऑन दिस पेपर. करेक्ट का इनकरेक्ट? इनकरेक्ट आहे. मग करेक्ट कसं होईल सांगा? साइन दिस पेपर. यू अंडर? साइन म्हणजे काय रे? सही करणे. पास्ट टेन्स सांगा. साइन. पास्ट पार्टिसिपल साइन. चला करेक्ट करता येतील सगळी वाक्य. चला करेक्ट करेक्ट सांगा. लेट अस डिस्कस अबाउट दिस प्रॉब्लेम. करेक्ट इनकरेक्ट? इनकरेक्ट. चला करेक्ट करा. लेट अस डिस्कस दिस प्रॉब्लेम. करेक्ट. पुढचं वी डिस्कस अबाउट द मॅटर यस्टरडे. करेक्ट इनकरेक्ट? इनकरेक्ट. चला करेक्ट करा. बोला, वी डिस्कस द मॅटर यस्टरडे. चला वी डिस्क्राइब अबाउट द सिनरी. इनकरेक्ट. चला करेक्ट करा. वी डिस्क्राइब द सिनरी. डू यू अंडरस्टँड? पुढचं वाक्य बघा. आय हॅव ऑर्डर्ड 3 cups ऑफ कॉफी. करेक्ट का इनकरेक्ट? बरोबर ना? कारण हे ऑर्डरच्या पुढे प्रिपोजिशन नाही आलं म्हणजे हे वाक्य इनकरेक्ट नाही, हे वाक्य करेक्ट आहे. तुम्हाला वाटलं हे तर इनकरेक्ट केलं, करेक्ट इनकरेक्ट आहे, मग चुकून झालेलं असू शकतं ना. पुढे बघा. सी रिक्वेस्टेड फॉर माय हेल्प. चूक. चला सी रिक्वेस्टेड माय हेल्प. यू अंडरस्टँड? कुणाला समजलं नाही? म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रिपोजिशन येत नाहीत. पुढे बघा, नंतर इकडे वापर. ग्रुप सी 2021 क्वेश्चन नंबर 83. क्वेश्चन नंबर 83. यू अंडरस्टँड? चला. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट यूज ऑफ काय रे? प्रेपोजिशन्स. विथ द, बघा आयडेंटिफाय द, बघा काय वाक्य सांगा. बघा हे वाक्य कधी आले मला सांगा. ग्रुप सी 2021 क्वेश्चन नंबर 83. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन्स. पहा याच्यामध्ये
आय एम टायर्ड ऑफ धिस वर्क. हे मला सांगा, टायर्ड काय वर्ब आहे का ह्यातलं? टायर्ड वर्ब आहे? नाही, ऍडजेक्टिव्ह आहे. टायर्ड वर्ब नाही, ऍडजेक्टिव्ह आहे. ह्यातलं मेन वर्ब काय आहे सांगा? ऍम आहे. हा काय ह्यातला सब्जेक्ट आहे. म्हणजे ही टायर्ड, आणि टायर्डच्या पुढे काय तर सांगा ऑफ. हे ऍडजेक्टिव्ह नंतर येणाऱ्या प्रिपोजिशन वरचं वाक्य आहे. ऍडजेक्टिव्ह विथ प्रिपोजिशन्स. टायर्ड ऑफ समबडी ऑब्लिक समथिंग ना. बघा, टायर्ड TIRE, टायर्ड ऑफ समबडी ऑब्लिक काय रे समथिंग, किंवा काय असतं सांगा डुईंग समथिंग. म्हणजे चला, टायर्ड ह्या विशेषणानंतर कोणतं प्रिपोजिशन तर सांगा ऑफ, आणि त्यापुढे समबडी किंवा समथिंग, किंवा त्यापुढे व्हर्बला ING प्रत्यय लागतो. म्हणजे आता टायर्डच्या पुढे ऑफ येत आहे, त्यापुढे समथिंग आले. करेक्ट का इनकरेक्ट? अरे बोला की, हे वाक्य करेक्ट आहे. चला, बी, ही ऑर्डर्ड फॉर अ न्यू कार. करेक्ट का इनकरेक्ट? इनकरेक्ट आहे. कारण सांगा, चला, ऑर्डर हे कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. म्हणजे कसलं वर्ब आहे? सकर्मक क्रियापद आहे. आणि मग सकर्मक क्रियापदाच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. मग करेक्ट दिस सेंटेन्स. ही ऑर्डर्ड अ न्यू कार. सी, ही रिजेबल्स टू हिज ब्रदर. रॉंग आहे. कारण सांगा, रिजेबल कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. आणि मग चला, करेक्ट करा. करेक्ट दिस सेंटेन्स. ही रिजेबल्स हिज ब्रदर. आन्सर ऑप्शन्स. विच ऑप्शन इज करेक्ट? ओनली ए. ओनली ए. बघा, हा प्रश्न कुठल्या टॉपिक वरचा आहे सांगा? प्रिपोजिशन्स. म्हणजे कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रिपोजिशन्स. आता प्रिपोजिशन मध्ये हे दोन्ही वर्ब नंतर येणारी प्रिपोजिशन ट्रान्झिटिव्ह वर्ब ह्याच्यावर आहे का? नाही. पहिले ऍडजेक्टिव्ह नंतर येणाऱ्या प्रिपोजिशन वरचा आहे, आणि दुसरं ही ट्रान्झिटिव्ह आहे, आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर प्रिपोजिशन येत नाही. असा आयोग तुम्हाला प्रश्न विचारत असते. तुम्ही काय म्हणता असतं माहिती का? टायर्ड ह्या शब्दानंतर ऑफ येते. ऑर्डर्ड ह्या शब्दानंतर फॉर येत नसते. रिजेंबल नंतर टू येत नसते. असले गाबुळे स्पष्टीकरण असते. ह्याला काही शब्द म्हणतात का? ही ऍडजेक्टिव्ह आहे, ही वर्ब आहे, ही वर्ब आहे, असं ती संकल्पना कळली पाहिजे. मग तुमचा स्कोर होणार आहे. ती शब्द ती ऍडजेक्टिव्ह का वर्बच कळत नसेल तर ह्या शब्दानंतर ही ऑफ येत नसते, ह्या शब्दानंतर फॉर येत नसते. ह्या म्हणजे टायर्ड हे ह्या शब्दात ऑफ येते. अरे टायर्ड हे विशेषण आहे, त्यापुढे ऑफ येतं, आणि त्यापुढे समबडी किंवा समथिंग येतं, किंवा व्हर्ब आलं तर व्हर्बला ING प्रत्यय लागतो. म्हणजे जरंड येतं. हे माहित असणं आवश्यक आहे ना. यू अंडरस्टँड? हे असं स्पष्टीकरण आहे. कुणाकुणाला समजलं नाही? अरे बाबा, समजलं का सर्वांना? हे सोपं आहे का अवघड आहे रे? हे सोपं आहे की. MPSC 2021 क्वेश्चन नंबर 60. MPSC 2021 क्वेश्चन नंबर 60. चला, आयडेंटिफाय द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. बरोबर, पेज नंबर तुम्ही तिथे हे कळतंय लगेच. मी सांगायची गरज नाही. ज्याच्याकडे प्रश्नपत्रिका चाळायची उघडून बघायचं. नसेल तर प्रश्नपत्रिकेत आहे ना, नोट्स मध्ये बी आहे. नसेल तर प्रश्नपत्रिकेत बघा, आणि तिथं प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही. ज्यांच्याकडे प्रश्नपत्रिका आहे का त्यांनी बघायचं, पेज काढायचं, लगेच टिक करून टाकायचं. तिथं प्रत्येक वेळेस मला प्रश्नाचा क्रमांक सांगायची गरज नाही. तुमच्याकडे प्रश्नपत्रिका लगेच इंडेक्स बघायचं, तिकडे जायचं त्याच्यावर. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? आता लक्षात घ्यायचं मध्ये बघा, हा प्रश्न कधी विचारलाय मला सांगा बरं? MPSC 2021 क्वेश्चन नंबर 60. आयडेंटिफाय द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. A, he resembles his father. B, I am tired with this work. C, he ordered a new car. D, he will combat your views. Answer options. First, he resembles his father. Correct or incorrect? Correct. कारण सांगा. कारण हे कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर प्रिपोजिशन येत नाही. म्हणजे हा सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, आणि ही ऑब्जेक्ट आहे, आणि द सेंटेन्स इज करेक्ट आहे. अरे कळालं का? पुढे काय सांगितलं सांगा? आय एम टायर्ड विथ दिस वर्क आहे. टायर्ड ह्या वाक्यामध्ये काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. मग टायर्ड ह्या ऍडजेक्टिव्ह नंतर कोणतं प्रिपोजिशन येतं? ऑफ येतं. विथ येत नाही. मग टायर्डच्या पुढे ऑफ येतं, आणि TIRD टायर्ड ऑफ, आणि पुढे काय असं सांगा? समबडी किंवा समथिंग, किंवा ऑब्लिक डुईंग समथिंग असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा कंटाळा येणे किंवा वैताग येणे ना, किंवा एखादी गोष्ट करण्याचा वैताग येणे ना. आणि मग सांगा, हे करेक्ट का इनकरेक्ट? इनकरेक्ट. करेक्ट दिस सेंटेन्स. I am tired of this work. C, he ordered a new car. करेक्ट आहे का?
ऑर्डर हे कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. मग हे करेक्ट, हे करेक्ट, हे इनकरेक्ट. ही विल कॉम्बॅट युअर व्ह्यूज. कॉम्बॅट आहे. कॉम्बॅट कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. करेक्ट का इनकरेक्ट? करेक्ट. मग चला आन्सर ऑप्शन्स. ए सी डी म्हणजे किती नंबर? 4. हे 4च नंबर. कुणा कुणाला समजलं हात वर? अरे कुणाला समजला एरर्स? कुणा कुणाला समजल्यात? म्हणजे ही कशावर चालवतं? कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रिपोजिशन. मग म्हणायचं नाही रिजेंबल ह्या शब्दानंतर. अरे शब्द नाहीत, क्रियापद आहे. टायर्ड ह्या शब्दानंतर. टायर्ड शब्द नाही, ऍडजेक्टिव्ह आहे. ऑर्डर ह्या शब्दानंतर म्हणत नाही, ऑर्डर वर्ब आहे, क्रियापद आहे. ही कॉम्बॅट वर्ब आहे. आणि मग असं स्पष्टीकरण आलं पाहिजे तिथं. आता मुलाला कळतच नाही ही शब्दच कळणार म्हणल्यावर त्याच्या पुढे ही येत नाही. काय असं आहे? किती गाबळ झालं ती. यू अंडरस्टँड? चला हे समजलं काही सर्वांना? कुणाकुणाला समजलं नाही? चेक करा प्रश्नपत्रिकेत क्वेश्चन पेज नंबर बघा. पेज नंबर किती? 594. टिक करा तिथं. क्वेश्चन नंबर 60. 60 ना? हा 100 आहे. 100 आहे. झालं. डू यू अंडरस्टँड? बघा ग्रुप सी 2018 क्वेश्चन नंबर 86. हा टेल which of the following sentences is oblique or right or wrong. First is I have ordered for dinner. B I reached at Delhi only this morning. Answer options. Both A and B are wrong. 4 नंबर. आता 4च नंबर काय? ह्याचं स्पष्टीकरण सांगा. चला तुम्ही सांगितलं पाहिजे ह्याचं स्पष्टीकरण काय. ऑर्डर हे कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि ट्रान्झिटिव्ह वर्बला मराठीत काय म्हणतात? सकर्मक क्रियापद. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे काय येत नाही सांगा? प्रिपोजिशन येत नाही. मग करेक्ट का इनकरेक्ट? इनकरेक्ट. मग वाक्य करेक्ट कसं होईल? चला आय, चला पटपट. आय हॅव ऑर्डर्ड, ORDER, आय हॅव ऑर्डर्ड डिनर, DINNER. असं आहे. चला आय रिच्ड ऍट दिल्ली ओनली दिस मॉर्निंग. करेक्ट इनकरेक्ट? इनकरेक्ट. आता ह्यातलं वर्ब कोणतं आहे? रिच. नो प्रिपोजिशन इज यूज्ड बिफोर द वर्ब रिच अँड इट्स डेस्टिनेशन. म्हणजे क्रियापद, डेस्टिनेशन हे क्रियापद आहे. ह्या क्रियापदानंतर डेस्टिनेशन येतं म्हणजे मुक्कामाचं ठिकाण येतं आणि मध्ये प्रिपोजिशन येत नसतं. यू अंडरस्टँड? म्हणजे नो प्रिपोजिशन इज यूज्ड बिटवीन द वर्ब रिच अँड इट्स डेस्टिनेशन. मग चला इथं कसं होईल? करेक्ट सांगा. आय रिच्ड ऍट दिल्ली का? नाही. करेक्ट कसं होईल? चला आय रिच दिल्ली. आय रिच दिल्ली, DELEHI दिल्ली ओनली दिस काय रे? मॉर्निंग, MORNING. करेक्ट का इनकरेक्ट रे? करेक्ट. मग ही रिच्ड कोलकाता. ही रिच्ड कोलकाता बरोबर. आय रिच्ड ऍट पुणे येस्टरडे. रॉंग. करेक्ट करा. आय रिच्ड पुणे येस्टरडे. डू यू अंडरस्टँड? कुणा कोणाला समजलं नाही? म्हणजे हा प्रश्न कशावर? चला कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रिपोजिशन्स. डू यू अंडरस्टँड? असले एरर स्वतः येणं म्हणजे इंग्लिशवर कमांड येणं. अरे बरोबर आहे का? ज्याला एरर स्वतः येत नाही का ती डबल एरर करून बसेल तिथं. तुमच्या चुका, माझ्या बी चुका, चुका. चला PSI 2014 क्वेश्चन नंबर 80. क्वेश्चन नंबर 80. तुम्ही पेज नंबर वगैरे शोधायचा, तुम्ही सांगायचं आणि ते बघायचं. तुम्हाला प्रश्नपत्रिका संच असेल तिथं. बघा किती पेज नंबर? पेज नंबर 108 आहे. प्रश्नपत्रिका संच असेल त्यांनी पेज नंबर 108 त्याच्यावरचा क्वेश्चन नंबर 80 बघायचा. बघा पोरं लक्षात घ्या. हा प्रश्न कधी आलाय? चला सांगा. PSI 2014 क्वेश्चन नंबर 80. सूचना काय बघा बरं? पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स. वी शॅल डिस्कस द प्रॉब्लेम टुमॉरो. वी शॅल डिस्कस ऑन द प्रॉब्लेम टुमॉरो. वी शॅल डिस्कस द प्रॉब्लेम ऑन टुमॉरो. वी शॅल डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम टुमॉरो. एक लक्षात घ्या, नीट समजावून घ्या. डिस्कस हे कसलं वर्ब आहे आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर प्रिपोजिशन येत नाही. म्हणजे कुठे कुठे डिस्कस नंतर प्रिपोजिशन आलंय? 2 मध्ये, अजून 4 मध्ये.
म्हणजे 2 आणि 4 तर इलिमिनेट झाले. इलिमिनेशन मेथडचा वापर केला आपण. आता राहिलं कोणतं सांगा. हा आता कोणतं? हा 2 आणि 1 आणि 3. तर पोरांनो टुमॉरो हे ऍडव्हर्ब आहे. ऍडव्हर्ब म्हणजे काय सांगा? क्रियाविशेषण आहे. आणि क्रियाविशेषणाच्या अगोदर प्रिपोजिशन येत नसते. ऍडव्हर्बच्या अगोदर प्रिपोजिशन येत नाही. प्रिपोजिशन कोणाच्या अगोदर येतं? नामाच्या. नामाच्या किंवा सर्वनामाच्या. टुमॉरो काय सांगा? ऍडव्हर्ब आहे. आणि काय दर्शवत आहे? टाइम. ह्याच्या अगोदर प्रिपोजिशन येणार का? नाही येणार. म्हणजे 3 नंबर करेक्ट का इनकरेक्ट? इनकरेक्ट. मग चला, विच ऑप्शन इज करेक्ट? ओनली फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. चला, वी शॅल डिस्कस द प्रॉब्लेम टुमॉरो. आणि मग चला ह्यातलं मला सांगा, ह्यातलं सब्जेक्ट कोणता आहे सांगा? वी. वर्ब सांगा ह्यातलं? शाल डिस्कस. शाल डिस्कस. डिस्कस मधलं कसलं वर्ब आहे? लेक्झिकल वर्ब आहे. अरे लेक्झिकल वर्ब आहे नाही. लेक्झिकल वर्ब म्हणजेच मेन वर्ब, म्हणजे फुल वर्ब ना. आणि ही कसलं वर्ब आहे? ऍक्झिलरी वर्ब आहे. आणि द प्रॉब्लेम काय ह्यातलं? ऑब्जेक्ट. आणि टुमॉरो काय आहे सांगा? ऍडव्हर्ब आहे. आणि ऍडव्हर्बच्या अगोदर प्रिपोजिशन येत नाही म्हणून हे चुकलेलं आहे. ही घ्यास. समजते का नाही समजत? ह्याचे काय देव आहे? ह्याचे टुमॉरोच्या अगोदर वाणी येत नसते. टुमॉरोच्या अगोदर अरे टुमॉरो ऍडव्हर्ब आहे म्हणून ऑन येत नसते. संकल्पना क्लिअर करून इंग्लिश शिकायची असते. टुमॉरोच्या अगोदर ऑन येत नसते, कारण ती आयोगाने दिलेली असते हे उत्तर. मग इथं ऑन नसते, टुमॉरोच्या अगोदर ऑन नसते. म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग झालेली असते ती. यू अंडरस्टँड? कारण आयोगाने दिलं ही चूक आहे, ही चूक आहे कारण तिथं ही दिले, मग ही चूक आहे म्हणून ही दिलंय, ही चूक आहे म्हणून ही दिलं. नॉलेज कुठे ढेकळ तिथं? यू अंडरस्टँड? चला, STI 2013 क्वेश्चन नंबर 184. हा पेज नंबर किती रे? 214. पेज नंबर 200 किती रे? 214. 12 असेल बघा. STI 12 आहे. STI 12 आहे. समजतंय का नाही समजत? काय क्रियापद पटकावर लागणार का नाही? पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल, मोनोट्रान्झिटिव्ह, डायट्रान्झिटिव्ह सगळे शब्द पाठ पाहिजेत की. तुम्हाला सांग का, सिलेबस कुठल्या विषयाचा अभ्यास करत असताना सिलेबस अगोदर 2-3 दिवस सिलेबसवरच काम केलं पाहिजे. हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, मराठी असेल, पॉईंट काढून त्याच्यावर 8 दिवस जाऊ द्या का, काय फरक पडत नाही. 8 वर्ष वाचतील पुढचे. येते उगाच अभ्यासाला लागते. मोठी पुस्तक असते, मोठा क्लास लावते. मोठी पुस्तकं मोठा क्लास लावून पहिल्यांदा नापास होत्यात. विधान बरोबर आहे ना? चला, हा प्रश्न कधी आलाय सांगा? STI 2012 क्वेश्चन नंबर 184. रीड द सेंटेन्स केअरफुली to find out if there is any grammatical error in it. If there is any error, it will be only in one part of the sentence. The alphabet of that part is your answer. Ignore punctuation errors. We shall discuss about that matter later. Here the error lies in part B. Error कुठे बसली सांगा? बी मध्ये. बी मध्ये का बसली सांगा? अबाउट काय आहे सांगा? प्रेपोजिशन आहे. आता डिस्कस हे कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे प्रेपोजिशन येत नाही. म्हणजे करेक्ट का इनकरेक्ट? इनकरेक्ट. म्हणजे किती नंबर सांगा? आन्सर ऑप्शन किती नंबर? उत्तर 2. आणि मग करेक्ट कसं होईल सांगा वाक्य हे? वी विल डिस्कस दॅट मॅटर लॅटर. डू यू अंडरस्टँड? मग वी ह्यातला सब्जेक्ट आहे, विल डिस्कस वर्ब आहे, आणि ही लेक्झिकल वर्ब आहे. कोणतं? डिस्कस. हे ऍक्झिलरी वर्ब आहे. ऑब्जेक्ट सगळं ह्यातलं दॅट मॅटर ऑब्जेक्ट आहे, आणि लॅटर ऍडव्हर्ब आहे, आणि ऍडव्हर्ब काय आहे सगळा? टाइम आहे. यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा याच्यामध्ये एकला ही ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे लगेच ऑब्जेक्ट येतं, मध्ये प्रिपोजिशन येत नसते. मित्रांनो, प्रश्नापेक्षा सूचनाच मोठी आहे. प्रश्नापेक्षा सूचनाच मोठी आहे. त्यामुळे सूचना बाबून मला तिथंच कुठेतरी एरर काढत बसायचं. इकडंच
इकडंच ये रे बाबा, इकडंच बघायचं. यार हित खाली वाक्य, हित बघायचं आहे, असं हित बघायचं आहे. काय काय गाबोळीवरच बघत बसतील. भेटलं एवढं पॅराग्राफ दिला काय तरी चुक आहे काय? बरोबर ना? यू अंडरस्टँड? झालंय हे. बघा, टॅक्स असिस्टंट 2019, क्वेश्चन नंबर 75 ए. पेज नंबर किती रे? पेज नंबर बघा ना. आहे का नाही? गटक ग्रुप सी टॅक्स असिस्टंट 19 मध्ये गट क मध्ये जायचं, PSI ST मध्ये गट ब मध्ये जायचं. पेज क्वेश्चन नंबर, पेज नंबर 408, पेज नंबर 408 आहे. त्याच्यावर प्रश्न बघा. हा क्वेश्चन किती नंबरचा आहे? 75चा आहे. आता नीट लक्ष द्या इकडं. ऑनलाईन वाल्याकडे प्रश्नपत्रिका असेल त्याने तिथंच टिक करा. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नोट्स मध्ये टिक करा. नोट्स मध्ये नसेल तर प्रश्नपत्रिकेत बघा, वाचा. कारण वाचल्यानंतर ते प्रश्नपत्रिका चाळून चाळून भीती मरल तुमची. वाचायला भीती. प्रश्नपत्रिकेवर काय काय पोरे येतच नाहीत. प्रश्नपत्रिका उघडत नाही, भेद भेद उघडतात प्रश्नपत्रिका. बघा चला, हा प्रश्न कधी आलाय? टॅक्स असिस्टंट 2019, क्वेश्चन नंबर 75 म्हणजे ग्रुप सी 2019, क्वेश्चन नंबर 75. दिस बुक रिझेंबल्स टू दॅट. Have you signed that contract? A modest man does not boast of his merits. He carefully investigated into the case. Identify the correct sentence. बोला किती नंबर? बी अँड सी. म्हणजे किती नंबर उत्तर आहे? 2 नंबर. 2च नंबर उत्तर आहे. आता सांगा, चारी पर्यायाचं स्पष्टीकरण सांगा. हे पहिलं वाक्यामधले रिझेंबल हे कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. म्हणजे करेक्ट कसं होईल? चला, दिस बुक रिझेंबल्स दॅट. किती जणांना कळालं? चला, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे कसलं क्रियापद? सकर्मक क्रियापद. आणि मग ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. इनकरेक्ट आहे. करेक्ट करता येत आहे. दिस बुक रिझेंबल्स दॅट. हॅव यू साइन दॅट कॉन्ट्रॅक्ट? साइन कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि मग ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. येतं का प्रिपोजिशन? नाही येत. साइन म्हणजे काय रे? सही करणे. पास्ट टेन्स साइन, पास्ट पार्टिसिपल साइन. मग चला, हॅव यू साइन दॅट कॉन्ट्रॅक्ट करेक्ट आहे. एक साइन आहे. साइन काय सांगा? ह्यातलं व्हर्ब आहे. हॅव साइन ना. हॅव ऍक्झिलरी व्हर्ब आहे. साइंड लेक्झिकल व्हर्ब आहे. लेक्झिकल व्हर्ब लक्षात ठेवा. आणि दॅट कॉन्ट्रॅक्ट काय सांगा? ऑब्जेक्ट आहे. चला पुढं. ए मॉडेस्ट मॅन डज नॉट बोस्ट ऑफ हिज मेरिट्स. बोस्ट आहे. बोस्ट हे इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि बोस्टच्या पुढे काय येतं? ऑफ. बोस्ट ऑफ समथिंग ना. म्हणजे काय रे? बडाई मारणे. आणि मग बोस्टच्या पुढे ऑफ आले, हे तर हिज मेरिट्स आहे. म्हणजे हिज मेरिट्स आहे कुणाचं कर्म आहे? प्रिपोजिशनचं. अरे बरोबर आहे का? म्हणजे वाक्य करेक्ट आहे. दिस सेंटेन्स इज करेक्ट. ही केअरफुली इन्व्हेस्टिगेटेड इनटू द केस. चला, इन्व्हेस्टिगेट तपास करणे हे कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाहीत. मग मला चला, ही केअरफुली इन्व्हेस्टिगेटेड द केस. किती नंबर उत्तर? 2 नंबर. हो का? बी अँड सी. मग हो का, ही करेक्ट कसं करायचं कळालं का? म्हणजे चला, हा प्रश्न कुठल्या टॉपिक वरचा? चला, हा कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रिपोजिशन्स. यू अंडरस्टँड? डिपार्टमेंटल ASO 2025, क्वेश्चन नंबर किती रे? 45. आता लेटेस्ट आहे. परंतु थांबा, मी समजून दिल्यावर ही ठेवतो पुन्हा लिहा प्रश्न. चालेल का? मला डिपार्टमेंटल ASO प्रश्नपत्रिकेत आहे की नाही? 25 नाही. नीट बघा, हा प्रश्न कधी आलाय? चला तुम्हीच सांगा. तुम्ही स्पष्टीकरण मी लिहून देतो पुन्हा. थांबतो 5-10 मिनिट बस का. हा प्रश्न कधी आलाय सांगा? डिपार्टमेंटल ASO 2025, क्वेश्चन नंबर 45. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द यूज ऑफ प्रिपोजिशन इज इनकरेक्ट. सूचना कळते का आपल्याला?
गुड. सी इज गुड ऍट सिंगिंग. ए गुड काय आहे सांगा, ह्यातलं ऍडजेक्टिव्ह आहे, आणि गुडच्या पुढे काय आहे ऍट. गुड ऍट समथिंग म्हणजे काय रे, तरबेज असणे. अरे बरोबर आहे का? म्हणजे सी इज गुड ऍट सिंगिंग. अरे बोला की करेक्ट आहे. ही इन्सिस्टेड ऑन गोईंग. इन्सिस्ट ऑन इन्सिस्टच्या पुढे ऑन येतं, त्यापुढे समथिंग येतं, किंवा व्हर्ब आला तर व्हर्बला आय प्रत्यय लागतो. म्हणजे काय असतं सांगा, इन्सिस्ट, INSIST, इन्सिस्ट ऑन समथिंग, किंवा काय रे, डुईंग समथिंग. याचा अर्थ आहे आग्रह धरणे. म्हणजे हे ही व्हर्ब आहे ना, इन्सिस्ट हा शब्द व्हर्ब आहे, आणि ह्यावर नंतर कोणतं प्रिपोजिशन ऑन, आणि ऑनच्या पुढे समथिंग येतं किंवा व्हर्बला आय प्रत्यय लागतो. म्हणजे ही इन्सिस्टेड ऑन गोईंग. करेक्ट, करेक्ट आहे. म्हणजे गोईंग काय आहे सांगा, जरंड आहे. डू यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा, हे कुणाचं कर्म आहे? ऑनचं. यू अंडरस्टँड? मग दिस सेंटेन्स इज करेक्ट. करेक्ट. इथलं गुड हे का करेक्ट लक्षात आलं का? कशामुळे सांगा, गुड ऍडजेक्टिव्ह आहे, आणि ह्यातलं मेन व्हर्ब कोणतं आहे? इज आहे, आणि हे ऍडजेक्टिव्ह इथं कॉम्प्लिमेंट म्हणून आलंय, आणि गुडच्या पुढे ऍट येतं. गुड ऍट समथिंग. यू अंडरस्टँड? पुढे पहा, ही इज फॉन्ड ऑफ म्युझिक. फॉन्ड काय आहे सांगा, ऍडजेक्टिव्ह आहे, आणि ह्या ऍडजेक्टिव्ह कोणतं प्रिपोजिशन सांगा, ऑफ. फॉन्ड ऑफ समथिंग, somebody किंवा समथिंग, किंवा वर्ब डुईंग समथिंग. फॉन्ड ऑफ somebody किंवा समथिंग, किंवा वर्ब प्लस ING. मग मला सांगा, करेक्ट, इनकरेक्ट. करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. आणि दे डिस्कस अबाउट द प्लॅन. चूक, इनकरेक्ट आहे. कारण सांगा. अरे बोला की, दे डिस्कस द प्लॅन. म्हणजे डिस्कस हे कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. यू अंडरस्टँड? आता लक्षात घ्या, हा प्रश्न कशावरचा आहे, कुठल्या टॉपिकवरचा आहे? प्रिपोजिशन. म्हणजे कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द प्रिपोजिशन. इथं पहिलं कशावर काय आलंय सांगा, ऍडजेक्टिव्ह नंतर येणाऱ्या प्रिपोजिशनवरचा प्रश्न आहे. इथं व्हर्ब नंतर येणाऱ्या प्रिपोजिशनवरचा प्रश्न आहे. इथं ऍडजेक्टिव्ह नंतर येणाऱ्या प्रिपोजिशनवरचा प्रश्न आहे, आणि इथं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रिपोजिशन येत नाही. ह्या सगळ्या म्हणजे प्रश्न टाकत असताना त्यांनी एकाच टॉपिकवरचा नाही टाकले, एका टॉपिक मधल्या सगळ्या सब टॉपिकवर त्यांनी आज प्रश्न तयार केला आहे क्वेश्चन पेपर सेटरनं. यू अंडरस्टँड? मग म्हणायचं का, गुड ह्या शब्दानंतर, इन्सेस्ट या शब्दानंतर, फंड शब्दानंतर, डिस्कस शब्दानंतर, अरे असलं गाबोळ कसलं गाबोळ एवढं अति. म्हणजे हे कळालं पाहिजे, ही ऍडजेक्टिव्ह आहे, ही व्हर्ब आहे, ही ऍडजेक्टिव्ह आहे, ही व्हर्ब आहे, ही ट्रान्झिटिव्ह आहे, ही इनट्रान्झिटिव्ह आहे. कळालं पाहिजे, ही इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, मग इथं प्रिपोजिशन आलंय. ही ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, मग इथं प्रिपोजिशन नाही आलं. असं तुम्हाला क्लिअर तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. यू अंडरस्टँड? पोरांनो, ही आपलं ऍडजेक्टिव्ह नंतर येणारे प्रिपोजिशन झाले नाहीत अजून, ह्याच्यानंतर ती होतील. मग ही बी क्लिअर होईल त्यातलं. ऑनलाईन समजतंय का? कोणी टिक काय कमेंट करी नाही, काय नाही. शांत शांत वातावरण. अर्थाला आणि या पुढे ऑनलाईन वाले नो. ऑनलाईन फास्ट होत आहे का? ऑनलाईन वाल्याला फास्ट होत आहे का हे? ऑनलाईन वाल्याला हे फास्ट होत आहे का? आवाज क्लिअर येतोय का? पवन ली, मी बघणार लिहिले का नाही तिथे येऊन, झालं का बघतो, घेऊ का बघा तिथं. हा, झालं का रे? चला, हो काय स्पष्टीकरण आहे.
मराठीत दिलंय, इंग्लिश मध्ये दिलंय, सगळं दिलंय असं स्पष्टीकरण वगैरे. असं असं अजून काय करायचं सगळ्यात? हे पुस्तकात आहे आपल्या. पुन्हा हे सगळं झालं नुसतं पुस्तक वाचल्यावर 8 दिवसात पुस्तकाचं रिव्हिजन होतंय नाही झालं. डिपार्टमेंटल PSI 2010 क्वेश्चन नंबर 54. पेज नंबर आहे का? पेज नंबर किती? पेज नंबर 912 62. हे करा हलतंय, करा हलतंय, हे नाही आलं पाहिजे रे. बघा, डिपार्टमेंटल PSI 2010 क्वेश्चन नंबर 54. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग. I am waiting to her reply. Second, I am awaiting her reply. I am awaiting for her reply. I am waiting her reply. किती नंबर? बोला की 2च नंबर. चला कारण सांगा. हे बघा लक्षात घ्या, वेट, WAIT. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेट अँड अवेट? सांगा आधी, क्लिअर करा. वेट हे कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. TRANSITIV. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे म्हणजे कसलं क्रियापद आहे? सांगा, सकर्मक क्रियापद आहे. अरे बरोबर आहे का? आणि सकर्मक क्रियापदाच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे ही. आता वेट हे काय सांगा? इनट्रान्झिटिव्ह आहे. आणि मग इनट्रान्झिटिव्ह ह्याच्या पुढे कोणते प्रिपोजिशन? फॉर. वेट फॉर समबडी किंवा समथिंग म्हणजे प्रतीक्षा करणे किंवा वाट पाहणे. मग चला, हिथं वेटिंगच्या पुढे टू येणार नाही. हिथं काय पाहिजे? आय एम वेटिंग. हिथं काय पाहिजे सांगा? फॉर. आय एम अवेटिंग हर रिप्लाय. बरोबर आहे का? अवेट हे कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. आणि मग हे करेक्ट का इनकरेक्ट? करेक्ट. हे इनकरेक्ट, हे इनकरेक्ट. हे असं आहे. 4 नंबर चुक. 2 नंबर ही ही वेट आहे, नाही त्याच्या अगोदर. यू अंडरस्टँड? LDC 2012 क्वेश्चन नंबर 25. दे अटॅक डॅश डॅश. बघा किती नंबर? 1 2 3 4. दे अटॅक द एनिमी, अगेन्स्ट द एनिमी, ऑन द एनिमी, टू द एनिमी. एकच नंबर. चला, एकच नंबर का सांगा? अटॅक म्हणजे काय रे? हल्ला करणे. पास्ट टेन्स सांगा. अटॅक, पास्ट पार्टिसिपल. अटॅक, अटॅक कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही म्हणजे दे अटॅक्ड द एनिमी. ENEMY. आणि करेक्ट इनकरेक्ट ही करेक्ट. काही असं आहे. समजलं का? चला, डेटा एंट्री ऑपरेटर 2010 क्वेश्चन नंबर 2. The principal and the staff are awaiting for the chief guest. Error का? No error? Error. Here the error lies in part. बोला की B. कारण सांगा. अवेट हे कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही तर फार येणार नाही. करेक्ट करा. The principal and the staff are awaiting the chief guest. फार अनावश्यक आहे. फार इज इनकरेक्ट. किती जण समजलं हातवर? चल, फास्ट म्हणायचा काय विषय आहे का? चला, FCI 2012 क्वेश्चन नंबर 5. द पोएट डिस्क्राइब्स अबाउट द स्प्रिंग सीजन. एक करेक्ट इनकरेक्ट? एरर का? नो एरर? एरर. एरर लाईज इन द पार्ट B. कारण सांगा. डिस्क्राइब म्हणजे वर्णन करणे. डिस्क्राइब कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही म्हणजे तो अबाउट काय आहे सांगा? प्रिपोजिशन आहे म्हणजे अबाउट इज इनकरेक्ट. सुपरफ्लुअस, अनावश्यक आलंय. ही अनावश्यक आहे, ती आवश्यक नाही आहे तिथं. चला, स्टेनोग्राफर ग्रुप CD 2012 क्वेश्चन नंबर 9. द मेन वेअर अवेटिंग फॉर द अरायवल ऑफ देअर लीडर. चला, एरर लाईज इन द पार्ट B. कारण सांगा. अवेट हे कसलं व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही म्हणजे इथे इनकरेक्ट. करेक्ट करून सांगा तुम्ही. चला, द मेन वेअर अवेटिंग द अरायवल ऑफ देअर लीडर. डू यू अंडरस्टँड? झालं.
LDC 2012 क्वेश्चन नंबर 24. डज ही रिझेंबल, बोला, डज ही रिझेंबल हिज फादर? किती नंबर सांगा? 3. कारण सांगा, चल लवकर. रिझेंबल हे कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि ह्या ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय मला सांगा मराठीत? सकर्मक क्रियापद. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. म्हणजे ऍज हिज फादर इनकरेक्ट, हिज फादर करेक्ट, ऑफ हिज फादर इनकरेक्ट, टू हिज फादर इनकरेक्ट. मग चला, डज ही रिझेंबल हिज फादर म्हणजे तो त्याच्या बापावर गेलाय का? म्हणजे तो त्याच्या बापासारखा दिसतोय का? डज ही टेक आफ्टर हिज फादर? डिट्टो, डिट्टो त्या बापावर गेलाय. कार्बन कॉपी जणू काय तोंडातूनच पडलाय. चूक आहे का? अरे काय लका त्याच्या बापावर दिसतोय डिट्टो, तोंडातून पडल्यासारखाच शब्द प्रयोग ग्रामीण भागातला. हा कुणी कुणी ऐकला? हात वर. हा शब्द प्रयोग नाही ऐकला? मग तुम्ही खेड्यातले नाहीत? साधीच उपयोग असतोय का? नाही तुम्ही काय माहिती का? जाऊ दे आपल्या नगात. बघा, CGL Tier 2 2011 क्वेश्चन नंबर किती रे? 10. ही डिस्क्राइब्ड अबाउट द अनप्लेजंट एक्सपिरियन्सेस ही हॅड इन जेल. एरर का नो एरर? एरर. चला, कुठं बसली एरर? मग एरर लाईज इन द यूज ऑफ द प्रेपोजिशन. मग इथं अबाउट येणार नाही का? त्याचं स्पष्टीकरण सांगा. डिस्क्राइब हे कसलं वर्ब आहे? चला, डिस्क्राइब हे कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. मग करेक्ट द सेंटेन्स. ही डिस्क्राइब द अनप्लेजंट एक्सपिरियन्सेस ही हॅड इन जेल. यू अंडरस्टँड? Choose the correct preposition to fill in the blank. I can, dear, say that she resembles dash her mother. No preposition required. किती नंबर सांगा? 4. एक कारण सांगा. रिझेंबल आहे. ह्यातलं वर्ब कोणतं आहे सांगा? रिझेंबल आहे. रिझेंबल हे कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. यू अंडरस्टँड? मग किती नंबर सांगा? नो प्रिपोजिशन इज नीडेड. असं आहे. बघा, चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ही ऑलवेज 6. नो प्रिपोजिशन नीडेड. कारण सांगा. 6 कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नाही. यू अंडरस्टँड? समजतंय का बाबा? नाही समजत? Prepositions without transitive verb is over.